Hello, myself Nanasab Sate, Mind Guru Life Coach, मोटिवेशन स्पीकर, करिअर काउन्सिलर अँड NLP प्रॅक्टिशनर. मित्रो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. लिसन केअरफुली. आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे लाईफ स्क्रिप्ट. हाऊ टू राईट युअर ओन लाईफ स्क्रिप्ट. व्हॉट इज लाईफ स्क्रिप्ट, हाऊ टू राईट इट, पाहूया आपण. ह्या लाईफ स्क्रिप्टवर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं. किंवा संपूर्ण आयुष्य मनुष्य जशी आपली लाईफ स्क्रिप्ट लिहिली गेली तसं तो जगत असतो. मे बी गरीब असेल, अमीर असेल, राजा असेल, रंक असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, काहीही बदल होत नाही. एवढं महत्त्व ह्या लाईफ स्क्रिप्टला आहे. ते जर टेक्निक आपल्याला कळलं तर आपण देखील आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे लिसन केअरफुली. लाईफ स्क्रिप्ट बनती कशामुळं? त्याचं मूळ जे उगम आहे, जे कारण आहे, ते म्हणजे बनते आपल्या स्वभावामधून. दॅट इज कॉल्ड बिहेवियर. गुड बिहेवियर और बॅड बिहेवियर. चांगला स्वभाव, वाईट स्वभाव. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज गुड बिहेवियर? जसं की सकाळी लवकर उठणे, हेल्दी डाएट घेणे, एक्सरसाइज करणे, लोकांशी चांगलं रिलेशन मेंटेन करणे, लोकांना मदत करणे, ग्रॅटिट्यूडची भावना, हे झाले चांगल्या स्वभावाची वैशिष्ट्य. व्हॉट इज गुड बिहेवियर? वाईट स्वभाव कुठला? सकाळी उशिरा उठणे, जंक फूड खाणे, फास्ट फूड खाणे, तासनतास मोबाईलवर चॅटिंग करत बसणे, गॉसिप करणे, क्रिटिसाइज करणे, जेलसी, इगो, व्यायाम न करणे, हे झाले निगेटिव्ह बिहेवियरची लक्षणं. यातून आपला लाईफ स्क्रिप्ट लिहिली जात असते. तर ह्याचा सुरुवात होती, ह्याचा उगम होतो ज्यावेळी मनुष्य जन्म घेतो. 1 वर्षापासून साधारण 18 वर्षापर्यंत त्याची संपूर्ण लाईफ स्क्रिप्ट लिहिली जाते. आणि 99% त्याची लाईफ स्क्रिप्ट लिहिली असते, त्यात बदल काही होत नाही. आणि तीच लाईफ स्क्रिप्ट आयुष्यभर चालते. आणि ती लाईफ स्क्रिप्ट कोण लिहितं? हू इज रिस्पॉन्सिबल पर्सन? तर त्याच्या लाईफ स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये आईवडील असतात, स्कूल टीचर असतात, मीडिया असतं, TV असतो, कार्टून असतं, मूव्हीज असतात, फिल्म ॲक्टर असतात, ॲक्ट्रेस असतात, धर्मगुरू असतात, ज्याला आपण रिलिजियस लीडर म्हणतो, पॉलिटिकल लीडर असतात. हे संपूर्ण लोक त्या मुलाची 18 वर्षापर्यंत लाईफ स्क्रिप्ट लिहितात. आणि 99% 99% लाईफ स्क्रिप्ट आयुष्यभर हेच चालते. नो चेंज ॲट ऑल. दुनिया में सिर्फ एक ही इंसान आपकी लाइफ स्क्रिप्ट बदल सकता है और वो है सिर्फ आप स्वयं. आपण पाहतो आपल्या दैनिक जीवनामध्ये हजबंडला वाटतं की वाईफनं बदलावं, वाईफला वाटलं की हजबंडनं बदलावं, मुलाला वाटलं की वडिलांना बदलावं, वडिला वाटतं की मुलांना बदलावं. कसं शक्य आहे? जरी ती आपली पत्नी असेल किंवा हजबंड असेल, तर तिची लाईफ स्क्रिप्ट ऑलरेडी लिहिली गेलेली 18 वर्षापर्यंत. हजबंडची लाईफ स्क्रिप्ट ऑलरेडी लिहिली गेलेली 18 वर्षापर्यंत. तर हाऊ कॅन चेंज?
मित्रो, आपण कुणाला चेंज करू नाही. यू मस्ट चेंज युअर सेल्फ. आपण स्वतः बदलला पाहिजे. यू लीड बाय एक्झाम्पल, नॉट बाय टॉकिंग. आपण जगात कुणालाही बदलू शकत नाही, नाही, नाही. नेव्हर, नेव्हर, नेव्हर. इथे एक छोटीशी मी तुम्हाला कहाणी सांगतो. अतिशय मधुर कहाणी आहे. एक राजा असतो, त्याला ट्विन्स मुलं होतात, 2 मुलं होतात. काही दिवसांनी तो 2 मुलांना वेगळं करतो. एका मुलाला स्वतः वाढवतो, त्याच्यावर संस्कार करतो, त्याला सगळी विद्या शिकवतो, त्याला सगळं शिक्षण देतो 18 वर्षापर्यंत. आणि दुसऱ्या मुलाला तो संन्याशाकडे देतो, आदिवासीकडे देतो. जंगलामध्ये त्याला आदिवासी सांभाळ करतात. बघा, राजाचाच मुलगा आहे तो पण. म्हणजे 18 वर्षांतर दोघं एकत्र येतात. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. जो राजाचाच मुलगा होता, ज्याला राजानं संस्कार केले, राजघराण्यात वाढला, तो राजकुमार झाला. तो राजासारखेच त्याचे हावभाव आले, त्याची बॉडी लँग्वेज, त्या लाईफस्टाईल. पण जो राजाचाच मुलगा होता, तर राजाचंच ते पण ब्लड होतं, परंतु त्याची स्क्रिप्ट लिहिली गेली होती आदिवासीनी. ते आदिवासीसारखाच हरकत करत होता. एवढा प्रचंड आपल्या जीवनात परिणाम होतो ह्या स्क्रिप्टचा. मी तुम्हाला तो जे न्यूली मॅरिड कपल आहे ना, त्याने त्या विषयी फार लक्षात ठेवला पाहिजे. आपण पाहतो, आणखी एक छोटी गोष्ट मी तुम्हाला शेअर करतो, जी मला लहानपणी माझ्या वडिलांनी शेअर केली होती. सुंदर गोष्ट होती. मित्रो, माझे वडील जगाच्या कुठल्या शाळेत गेले होते, पण फार विद्वान होते, फार हुशार होते. त्यांनी मला छोटी गोष्ट सांगली, कदाचित त्यावेळी मी दुसरीला असेल. त्यांनी सांगितलं, एक आई आणि मुलगा असतो, वडील नसतात, अतिशय परिस्थिती हालाकीची असते, गरिबीची असते, परंतु आई त्याला शिकवते, शाळेत घालते. तो मुलाला एका दिवशी मुलगा तो एका मुलाची पाट्याने पेन्सिल चुकून आणतो. आई म्हणते, ठीक आहे बेटा, राहू दे, आपल्याला नाही तेवढं, ठीक आहे, ठेवून टाक, काय होत नाही, आणलं बरं झालं. मग काही दिवसांनी तो आणखीन ते वर्गातल्या मुलांचे पुस्तक चोरतो. आई म्हणते, ठीक आहे बेटा. आई त्याला सपोर्ट करते, संस्कार. असं करत तो मुलगा छोट्या चोऱ्या, मध्यम चोऱ्या, नंतर एकदम मोठ्या चोऱ्या करतो. तो फार मोठ्या चोऱ्या करतो. एक दिवशी एकदम मोठी चोरी करतो, त्यात पकडला जातो, त्याला शिक्षा होती. आणि तो जज साहेब त्याला विचारतात, तुझी काही इच्छा आहे का? मला एक माझी आहे, मला एक माझ्या आईशी बोलायचं आहे. आई समोर उभा असते. तो आईकडे बोट करतो. जज साहेब, ह्या माझ्या आईनं लहानपणी मी जेव्हा पहिली चोरी केली, ते मला सपोर्ट केला. मला त्यावेळी दाटलं असतं, तिथंच मला जर तिनं शिक्षा केली असती, तर कदाचित मी आज चोर झालो नसतो, कधीच चांगला म्हणलो असतो. मित्रो, परत त्या व्यक्तीला काही दिवसांना जे सोडतात आणि परत ते व्यक्ती चांगला व्यक्ती बनतो. तर मला जीवनामध्ये हे फार महत्त्व, संस्कार फार महत्त्वाला आहे. आपण बघा, फिल्मी हिरो जे काम करतात, आपण जे फिल्मी हिरो असतात, जसं की अमिताभ बच्चन असेल, शोले असेल, त्यांचा पिक्चर असेल, किंवा लावारिस असेल, किंवा जंजीर असेल, किंवा दिवार असेल, ह्यात जी स्क्रिप्ट त्यांना दिलेल्या डायरेक्टरनी, तेच त्यांना म्हणावं लागते, किंवा तेच त्यांना ते स्क्रिप्ट बोलावं लागते. ते बदलू शकत नाही, कारण ते स्क्रिप्टचे पैसे त्यांना मिळाले असतात, ते पेड केले असतात. ही कांट चेंज स्क्रिप्ट. तसं आपण जीवन जगताना आपल्या जे स्क्रिप्ट लिहिले गेले 18 वर्षापर्यंत, आपण त्या स्क्रिप्टला बदलू शकत नाही. फक्त तुम्ही स्वतः त्याला बदलू शकता. आणि त्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनाचे पिलर आहेत, हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. आपली हेल्थ, आपली वेल्थ आणि रिलेशनशिप हे डिपेंड आपल्या स्क्रिप्टवर अवलंबून आहे. जर तुम्ही हेल्दी असाल, खुश असाल, तुमची प्रकृती एकदम उत्तम असेल, तर निश्चितच तुमची ती स्क्रिप्ट चांगली लिहिली गेलेली. जर तुम्ही थोडं हेल्थ चॅलेंज असतील, तर मे बी चेक युअर स्क्रिप्ट. जर तुम्ही वेल्दी असाल, धनवान असाल,
तर तुमची स्क्रिप्ट मे बी गुड लिहिलेली आहे, पण तुम्ही आर्थिक चॅलेंजला समोर जाता असाल, फायनान्शियल स्ट्रगल करत असाल, तर कदाचित स्क्रिप्टमध्ये थोडंसं गडबड असू शकते. रिलेशनशिप फार महत्त्वाचे. जर तुमचे नातेसंबंध चांगले असतील, घरामध्ये पती पत्नीचे एकमेक चांगले संबंध असतील, मुलाचे आई वडिलाचे असतील, मुलाची मुलीचे चांगले असतील, नातेसंबंध चांगले असतील, मित्रसंबंध चांगले असतील, तर निश्चितच तुमची तेही देखील स्क्रिप्ट चांगली लिहिलेली आहे. जर इथं गडबड असेल, तुमचं रिलेशनशिप स्पॉईल असेल, निश्चित तुमची ती स्क्रिप्ट गडबड आहे. तर जीवनाचे आपले 3 महत्त्वाचे पिलर आहेत: हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. याच्यावर आपलं जशी स्क्रिप्ट लिहिली त्याचा आपण उपयोग करत असतो. जर आपली कुठं चुकत असेल तर आपल्याला स्क्रिप्ट बदलली पाहिजे. मित्रो, असं एकच आपण कुणाची स्क्रिप्ट बदलू शकत नाही. ते ट्राय तुम्ही करू नका, नाहीतर काय होईल, आपण भिंतीवर डोकापाटीसारखं होईल. आपण जगात कुणालाही बदलू शकत नाही. परंतु आपण बघतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हजबंड वाईफला बदलायचा प्रयत्न करतो, वाईफ हजबंडला बदलायचा प्रयत्न करते. हे कधीच शक्य होत नाही. तुम्ही स्वतः बदला. आणि जे लोक इतरांना बदलतात ते युगपुरुष असतात. दे आर कॉल्ड ट्रान्झिशनल पर्सन्स. जसे महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं फक्त अहिंसेच्या मार्गाने. अनेक लोक होते, जहाल होते, पण गांधी नाही म्हणले, आम्ही ब्रिटिशाकडून स्वातंत्र्य घेणार फक्त अहिंसेच्या मार्गाने, नो व्हायलन्स. आणि 25 ते 30 कोटी लोकांची श्रद्धा त्यांनी मिळवली. त्याच्या मनावर त्यांनी राज्य केलं आणि ब्रिटिशांनी त्यांना शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं. तो दिवस उजडला 15 ऑगस्ट 1947, जे आपल्या देशाला फ्रीडम भेटलं. आणि असे युगपुरुष लाखो करोडोतून एखादा होतो. पण आपल्याला आव्हान करायचं आहे, कुणाची स्क्रिप्ट बदलू जाऊ नका. तुम्ही तुमची स्वतःची स्क्रिप्ट बदला. टू मच. आणखी तर मी तुम्हाला एक शेअर करतो एक उदाहरण. सपोज मुकेश अंबानी, जो आपल्या देशातला श्रीमंत व्यक्ती आहे, त्याने ठरवलं की 100 गरीब व्यक्तींना प्रत्येक 1 कोटी रुपये द्यायचे आणि दिले. तर मला आता तुम्ही सांगा, आफ्टर 5 इयर्स त्यांना मला एकत्र बोलवलं तर त्यांचा स्टेटस काय असेल? मला नक्कीच वाटतं की ज्याला जे गरीब होते परत ते गरीबच राहिले असतील. पण मुकेश अंबानी ज्यांनी प्रत्येकाला 1-1 कोटी दिले होते, तोच मुकेश अंबानी त्याच्या प्रॉपर्टीमध्ये 5 पट 10 पट ग्रो केले असेल. कारण यांची गरिबीची स्क्रिप्ट लिहिली होती गरिबीतल्या लोकांनी. मुकेश अंबानी स्क्रिप्ट लिहिली होती रिच पर्सनने. हा फरक आहे दोन्ही. आपली स्क्रिप्ट बदलावं लागेल. समजा आपण स्वतःला चेक कराच, आपली कुठं गडबड आहे, हेल्थमध्ये, वेल्थमध्ये का रिलेशनशिपमध्ये. तुमची चेकर स्क्रिप्ट हाऊ टू चेंज मी नंतर सांगणार आहे. आणि याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हाऊ टू चेंज अ स्क्रिप्ट, त्यातला पहिला जो आहे तो पॉईंट आहे, दॅट फर्स्ट पॉईंट इज कॉल्ड ॲज युअर बिलीफ सिस्टीम, जे तुमची मान्यता आहे. आणि दुसरं आहे युअर हॅबिट्स. युअर हॅबिट, तुमचा विश्वास आणि तुमची सवय, याच्यावर तुमची काय होती स्क्रिप्ट लिहिली जाते. मित्रो, मी बऱ्याच वेळा बाबाकडे गेलो, बोवाकडे गेलो, यंत्रतंत्र घेतली, ग्रह तारेचा अभ्यास केला, ग्रहदोष बघितले, वास्तुदोष बघितले, पूजापाठ केले, पण काही फरक जाणवला नाही. नंतर मला कळलं की आपली स्क्रिप्ट कुठेतरी चुकीची लिहिली गेलेली आहे. मित्र, मला एक सांगायचं, ह्या गोष्टी करून आपण जीवनात काही साध्य होणार नाही. आपण आपली स्क्रिप्ट चेक करा. मला कोणाला टीका नाही करायची, पण एक सांगतो, जीवनात तुमची श्रद्धा असेल, जे काय करायचं अवश्य करा, तर तुमचा सगळे प्रश्न आहे. परंतु कुठं जाण्यापूर्वी तुम्ही स्वतःची स्क्रिप्ट चेक करा.
जर एखाद्या माणसाला हेल्थ चॅलेंज असेल, त्याला शुगर असेल, त्याला BP असेल, ठीक आहे, त्यानं मंदिरात गेलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, बसलं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु नुसतं मंदिरात जाऊन बसल्यामुळे तो डायबिटीस बनवणार नाही. त्याला मेडिसिन घेतलं पाहिजे. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, अवश्य ठेवा. ईश्वर तुमच्या माझ्या हृदयात आहे. किंवा एखाद्या माणसाला स्नेक बाईट केलं आणि त्याच्यावर तुम्ही मंत्रतंत्र करत बसला, तो व्यक्ती तो पास हवा होणार आहे, तो राहणारच नाही. त्याला तुम्ही अँटीबायोटिक ट्रीटमेंटच दिलं पाहिजे. तर आपण सध्या 21व्या शतकात जगताना आपण सायंटिफिक जीवन जगलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. श्रद्धा हे मानवी मनात रसायन, आपण श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. जी काय आपली मान्यता आहे, आपण ती आपली मान्यता बदलली पाहिजे. काय मान्यता चांगल्या आहेत, जसं की आपण बघतो, आपण होळी साजरी करतो आणि होळीला आपण काय करतो मला माहीत आहे. आता मी पुढचं बोलत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. पण पिढ्यानपिढ्या लोक तेच करत बदलत नाही. मी एकदा विचारलं, हे काय करता? नाही, माझे आजोबा करत होते, नाही त्यांचे आजोबा करत होते, पणजोबा करत होते. अरे पण तुम्ही चेंज व्हा ना. आपली बिलीफ सिस्टीम पण बदलली पाहिजे. आणखी नाही दुसरी, बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी बाहेर पडतो एखाद्या चांगल्या कामाला आणि बऱ्याच वेळा मांजर अडवतात आपल्याला, आपण मागं थांबतो लगेच, अरे काहीतरी अपशूट होऊ शक्यता आहे. कसली मान्यता आहे? अरे ते गेलं अडव, फरकेट. त्याचा विचार का तुम्ही करता? ते आपले बिलीफ तोडल्या पाहिजे आणि हीच बिलीफ आपल्याला पाठीमागून घेऊन जाते. इथून आपलं अधपतन चालू होतं, इथून आपली अधोगती चालू होती. दुसरी हॅबिट, आपण हॅबिट चेंज केली. कारण माणसाची सवय हेच माणसाचं डेस्टिनी क्रिएट करत असतं. बघा, आपल्या मनात एखादा विचार होतो, विचारातनं आचार बनतो, आचारातनं सवय बनते, सवयीतनं स्वभाव बनतो, मग स्वभावातनं तुमचा नसीब बनतो. युअर थॉट्स क्रिएट्स युअर बिहेवियर, युअर हॅबिट्स, अँड युअर हॅबिट्स, युअर बिहेवियर क्रिएट्स युअर डेस्टिनी. तर आपला हा जो बिलीफ सिस्टीम आहे आणि आपली सवय आहे, हे आपण बदल पाहिजे. आणि मी म्हणतो, गेले 40-45 आपण घरामध्ये आहे, तर बऱ्याच लोकांच्या सवयी सुटल्या असतील. आता समजून घ्या काय सुटल्या, मी जात नाही डीपमध्ये. चांगली गोष्ट आहे, कारण कुठलीही गोष्ट आपण 21 दिवस केली नाही किंवा केली तर ती आपली सवय बनते. तर आपण आपली बिलीफ सिस्टम जर बदलली आणि आपली सवय जर बदलली तर निश्चितच मला वाटतं आपण आपली स्वतःची लाईफ स्क्रिप्ट बदलू शकतो. तसं बदलणं अवघड आहे, ते चॅलेंज आहे, मोठा टास्क आहे. कारण 99% तुमची बिलीफ ऑलरेडी लिहिली गेलेली आहे अप टू 18 इयर्स ऑफ एज. जे तुमच्या पुढे जेवढं तुम्ही जगता लाईफमध्ये 80, 90, 100 वर्षे, ते तुमच्या पुढे लाईफ चाललेलं असतं. परंतु जर तुम्हाला बदलाचं संधी मिळाली तर तुम्ही तुमचा बिलीफ तोडला पाहिजे, तुमची हॅबिट चेंज केल्या पाहिजे. तर निश्चितच तुम्ही देखील परत तुमचे एक स्वतःची लाईफ स्क्रिप्ट लिहू शकाल. तुम्ही स्वतः लाईफ स्क्रिप्ट लिहा, या की मला आय वॉन्ट टू लिव्ह 100 years हेल्दी लाईफ, आय वॉन्ट टू लिव्ह हेल्दी हॅपी लाईफ. स्वतःचे लिहा, स्वतःचं बिलीफ लिहा तुम्ही, मला स्क्रिप्ट लिहा. तसं तुम्ही जीवन जगायला चालू करा. तर मित्र हो, जीवनामध्ये ज्या काय आपल्या ह्या सवयी आहेत किंवा बिलीफ आहे, चांगल्या बिलीफ ओके कंटिन्यू करा, पण जे काय आपल्या वाईट बिलीफ्स आहेत त्या पण तोडल्या पाहिजे. चांगल्या सवय ओके, सकाळी चांगलं लवकर उठताय, व्हेरी गुड. व्यायाम करताय, व्हेरी गुड. स्मोकिंग करत नाही, व्हेरी गुड. अल्कोहोल कन्झम्पशन डेली घेत नाही, व्हेरी गुड. असोसिएशन चांगलं आहे, व्हेरी गुड. कंटिन्यू हे चेक करा.
बसा स्वतः 10-20 मिनटं स्वतःवर बघा की आज स्वतःचे स्क्रिप्ट लिहा की व्हॉट इज माय बॅड बिहेवियर, व्हॉट इज माय गुड बिहेवियर. एक 5 पॉईंट लिहा, 6 पॉईंट लिहा. मग तुम्हाला कळेल की आपलं हेल्थच्या बाबतीत आपला काय बिहेवियर आहे, आपलं हेल्थ बाबतीत आपलं फिटनेस कसं आहे, वेल्थ बाबतीत आपण कुठं आहोत, रिलेशन बाबतीत आपण कुठं आहोत. मग तुम्हाला कळेल की आपण नेमकं कुठं चुकतं आहे. मग जर तुम्ही हे आपले बिलीफ आणि आपलं जर हॅबिट्स जर चेंज केल्या, निश्चितच परत तुम्ही स्वतःची तुम्हाला पाहिजे तशी बिलीफ तुमच्या स्वतःच्या गोल्डन वर्ड्समध्ये लिहू शकाल. आणि मला खात्री आहे जर तुम्ही स्वतःची स्क्रिप्ट स्वतः लिहिली तर मला वाटतं तुमच्यासारखा व्यक्ती या जगात दुसरा कोण नसणार नाही. मित्र, आज वेळ आलेली आपल्याला. हे मी तुम्हाला विषय फार मोठा आहे, याच्यावर मी वन डे बोलू शकतो. हा माझा 3.5 ते 4 तासाचा माझा सेमिनार आहे मित्र. कधी वेळा आपण हे बसूया, सेमिनारमध्ये बोलूया, निश्चितच बोलूया. मी फक्त तुम्हाला हे ब्रीफमध्ये आयडिया दिलेली आहे. हे जर तुम्ही स्वीकारलं तर मला वाटतं की तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. घरातलं जे काही वातावरण आहे ते हेल्दी राहील. घरामध्ये आपण बघतो प्रत्येक घरामध्ये आज डिस्टर्ब आहे थोडंसं. एकमेकाला समजून घेतलं आपण, हजबंड वाईफने एकमेकाला समजून घेतलं. आता तुम्हाला कळेल की ठीक आहे, हाऊ कॅन आय चेंज. हे स्वतः बदल करा, त्यांच्यापुढे आदर्श ठेवा. मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही असाल, तुमची पत्नी असेल, तुमचे मित्र असतील, तुमचे परिवार असतील, तुमचे नातेसंबंध असतील, हे चेक करा आणि स्वतः इतरापुढे एक एक्झाम्पल सेट करा. मला वाटतं मग तुमच्या जीवनामध्ये 100% सुख शांती नांदेल. कोणाकडे जायची गरज नाही, कुठल्या बाबाकडे जायची गरज नाही, कुठल्या भावाकडे जायची गरज नाही. हा श्रद्धा असेल अवश्य जा, परंतु या जर गोष्टी केल्या तर निश्चितच मित्र हो तुमच्या जीवनात परत एकदा गोल्डन डेज येतील आणि तुम्ही चांगलं जीवन जगू शकाल. तर मला गेले 20 मिनटं ऐकून घेतात त्याबद्दल तुमचा बहुत बहुत परत एकदा आभार मानतो. आणि परत एकदा तुमच्या आत बसलेल्या परमात्मा जो तुमच्या आत आहे, हृदयात आहे, जो मला ऐकतो, त्या परमात्म्याला माझा सादरपणा, बहुत बहुत धन्यवाद.